हुशार झबळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत मराठी संगीत नाटक संगीत कुलदीपिका. या नाटकाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका सौ लक्ष्मी अभ्यंकर. तर सविनय सादर करीत आहोत मराठी संगीत नाटक संगीत कुलदीपिका. नमन तुझला हे रंगनाथा, नमन तुझला हे रंगनाथा, तुझ्या चरणी ठेवितो माथा. नमन तुझला हे रंगनाथा, नमन तुझला हे रंगनाथा, तुझ्या चरणी ठेवितो
यश पिता तू गौरी कांता यश देई रे आम्हा तू आता यश देई रे आम्हा तू आता नमन तुझला हे रंगनाथा नमन तुझला हे रंगनाथा तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माथा सेवा मुची पावन व्हावी सेवा मुची पावन व्हावी सादर करीतो आम्ही गाथा सादर करीतो आम्ही गाथा नमन तुझला हे रंगनाथा नमन तुझला हे रंगनाथा तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माथा. तर मंडळी, हे श्रीधर पंत यज्ञोपवीत या घराचे कुटुंब प्रमुख काही निर्णय वेळीच घ्यावयाचे असतात असे मानणारे. तर आपल्या सुनेच्या संदर्भात ते कोणता निर्णय घेतात हे आपण पुढे पाहू. मी सूनबाईंच्या वडिलांना सांगावा धाडलाय. आमच्या घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. करायची ती प्रतीक्षा करून झाली आहे. खूप केली प्रतीक्षा आता घ्यावी शिक्षा खूप केली प्रतीक्षा आता घ्यावी शिक्षा या उपर रामची का बरे परीक्षा या उपर रामची का बरे परीक्षा खूप केली प्रतीक्षा आता घ्यावी शिक्षा. हा जयराज श्रीधर पंत आणि आनंदीबाई यांचा एकुलता एक पुत्र. जयराज अभ्यासू आहे, त्याला वाचनाची आवड आहे, तसा तो विचारी आहे, पण असो. जयराज कसा आहे हे आपल्याला पुढे कळेल. या आनंदीबाई आनंदीबाई यज्ञोपवीत श्रीधर पंत यांच्या अर्धांगिनी. आनंदीबाई यांचं दुःख एकच की त्यांची सून उल्कावती अद्याप त्यांना नातू देऊ शकली नाहीये. या संदर्भात आता त्या काय भूमिका घेणार हे आपण जाणून घेऊ. हे बघ जयराज, तू तिच्यात गुंतणे आता योग्य नाही. तू तिच्यापासून वेगळे होण्यातच तुझे आणि आपल्या घराचे हित आहे. माता पित्याची आज्ञा मानून तू दुसऱ्या विवाहास तयार हो. ऐक, आजवरी म्हटले सतीला तू लाडके आजवरी म्हटले सतीला तू लाडके परी आता करावे तू तिजला पारखे परी आता करावे तू तिजला पारखे.
हे पद्मनाथ नायक उल्कावतीचे पिता विवाह करून आपली पुत्री सासरी सुखाने नांदावी ही प्रत्येक पित्याची इच्छा असते, पण तसं होत नाही याचं दुःख आहे त्यांना। आता या दुःखातून ते बाहेर पडतात का हे आपण पुढे बघूया। ही उल्कावती जयराजची पत्नी, यज्ञोपवीत या घराची सून, एक साधी सुधी शोषित गृहिणी। आपण पुत्र जन्मास घालू शकलो नाही याचं शल्य तिला टोचतंय। आता तिचं पुढे काय होतं हे बघूया। नवऱ्याने मारले आणि पावसाने झोडपले तरी स्त्रीने जावे कुठे? स्त्री जन्माची ही अशीच कहाणी आहे बाबा। स्त्री जन्माची ही अशीच कहाणी आहे बाबा, अशीच कहाणी। बाबा, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बाबा, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बाबा। मी माहेरी परत येऊन कधीच तुमचं नाव कलंकित होऊ देणार नाही बाबा, कधीच कलंकित करणार नाही बाबा। मी तुम्हाला कधीच दुःखी करणार नाही बाबा। मी तुम्हाला कधीच दुःखी करणार नाही। अनन्या हिया मुझी अनन्या। वेळ प्रसंगी मी मरण पत्करेल, पण मी माहेरी कधीच परत येणार नाही बाबा। मी कधीच माहेरी परत येणार नाही। नाही नाही, असं बोलू नको बाळा। हा तुझा बाप जिवंत आहे। मी त्यांचे पाय धरीन आणि त्यांना विचारीन, काय मी केले पाप, का असा आम्हास शाप? काय हो मी केले पाप, का असा आम्हास शाप? गुन्हा हाच आहे की आहे मी मुलीचा बाप? गुन्हा हाच ना की आहे मी मुलीचा बाप? काय मी हे केले पाप, का असा आम्हास शाप? फळ काय सांगा माझी या तपाला, हेच
फळ काय सांगा माझी या तपाला याच साठी लाविले का कुंकुमी कपाळा याच साठी लाविले का कुंकुमी कपाळा हो करतो तुझा त्याग आहे योग्य माझा राग आहे हो करतो तुझा त्याग आहे योग्य माझा राग आहे जगरहाट आहे ही जगरहाट आहे ही जगण्याचा भाग आहे हो करतो तुझा त्याग आहे योग्य माझा राग आहे. हे पहा उल्कावती, तुम्हाला कितीही समजावण्याचा प्रयत्न केलास तरी त्याचा काही उपयोग होणार नाहीये. आज तुला माझे वागणे गैर वाटत असेल, स्वतःला माझ्या जागी कल्पून पाहिलेस तर तुला कळेल मी जे करतो आहे ते योग्य आहे. तर ही उल्कावतीची मैत्रीण कुलदीपिका, उल्कावतीच्या नेमक्या विरुद्ध व्यक्तिमत्वाची. हुशार, चाणाक्ष, स्पष्टवक्ती आणि बंडखोर. तिचं हे व्यक्तिमत्व यज्ञोपवीतांच्या घरात निर्माण झालेला प्रश्न सोडवण्यास तारक ठरतं की मारक, हे आपण प्रत्यक्षच बघू. अनन्या हिया मुझी अनन्या. सखे उल्के, इथून तिथून सगळे पुरुषांची जात ही अशीच असते. अगं म्हणून तर म्हटलं आहे ना, सर्पासम पुरुष जात, सर्पासम पुरुष जात, पत्नी जणू वाटेकात, पत्नी जणू वाटेकात. नवी मिळे म्हणून खुशाल, नवी मिळे म्हणून खुशाल. जुनी हे टाकतात, जुनी हे टाकतात. सर्पासम पुरुष जात, सर्पासम पुरुष जात, सर्पासम. उल्के, हे पहा, पुरुषांची जात जरी अशीच असली तरी आता मात्र काळ हा बदललेला आहे. आता या पुरुषांना असे वागता येणार नाही. हे पुरुषांनो, तुमच्या पुरुषीपणाला सुरुंग लावायला स्त्रीच्या हाती आता कायदा आला आहे. कोण आहात आपण आणि आपली एवढी हिंमत? आमच्याबद्दल भलते सलते बोलत आहात? आम्ही भलते सलते काहीही बोलत नाही आहोत. आपण शरीर विज्ञान आणि लैंगिकता शिक्षण यावरील बरीच पुस्तके ग्रंथालयात म्हणून वाचली आहेत. सदर विज्ञानाचे आपणास इतके ज्ञान असताना
आपण आपल्या पत्नी विरोधी अशी भूमिका कशी काय घेता? की नूतन वधूचे आकर्षण आपल्याला इतके आहे की आपण आपल्या तल्लख बुद्धीवरती आपल्या सोयीप्रमाणे पडदा घातला. महोदय, म्हणजे सांगावयास अत्यंत अभिमान वाटत आहे की मी देखील माझ्या माता पित्यांची एकुलती एक पुत्री आहे. माझ्या माता पित्यानं पुत्र अथवा पुत्री असा कधीही भेदभाव केला नाही. आपला कुलदीपक पुत्र असावा असा कधी त्यांना लोभ जडला नाही. त्या उपर त्यांनी माझे नाव कुलदीपिका ठेवले. आणि मला असे वाटते आहे की हा आमच्या कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे. परक्याने त्यात लक्ष घालण्याचे काही प्रयोजन नाही. असे मग माझं सांगा, एक पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आपणास हे ठाऊक असेलच. आणि हो, जर का तुम्ही असा गुन्हा केलात तर मी तुम्हाला तुरुंगात धाडायला मागे पुढे पाहणार नाही. असो, तुर्तास एवढेच पुरे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. येते. ह्या म्हणाल्यात ते बरोबर आहे. आपण दुसऱ्या पत्नीच्या मोहाने फारच विवेकशून्य विचार करत आहोत. आणि विचार कसला? आपल्याला गोड गोजिऱ्या मुली देणाऱ्या आपल्या पत्नीशी आपण क्रूरपणे वागत आहोत. आई बाबांच्या नादी लागून आपल्या मुलीच्या भवितव्याचे आपल्याला भानच राहिले नाही आहे. हा असा गाढवपणा करण्यापेक्षा आपण आपल्या पत्नीसोबत आणि मुलींसोबत आनंदाने जगायचे हेच योग्य आहे. अलीकडच्या काळात मुली ह्या मुलांपेक्षा कर्तबगार निपजत असताना कुलदीपकच कशास हवा? कुलदीपिका का नाही चालणार? हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी घरी